सतचिदानंद स्वरूपा आई भगवती जगदंबा तिच्या चरणाचा आश्रय घेऊन सर्व देवादिकांना शक्ती प्राप्त झाली। आपापल्या कार्यामध्ये जे निपुणही झाले आणि कार्य करण्यासाठी शक्ती प्राप्त झाली। कार्यवादी भौतिक असो की कार्य, आदिदैविक असो की कार्य, आध्यात्मिक असो, कार्यासाठी सामर्थ्य किंवा शक्ती आवश्यक असते। शक्तीशिवाय तर कार्य संपन्न कधीही आणि कुणाकडूनही होणं शक्य नाही। प्रापंचिक कार्य असो, सांसारिक कार्य असो, अर्थात भौतिक कार्य, आध्यात्मिक कार्य, धार्मिक कार्य, सामाजिक कार्य, कर्म किंवा कार्य कोणत्याही प्रकारचं असलं तरी शक्ती प्राप्त होणं नितांत आवश्यक आहे। आणि त्यासाठीच शक्ती उपासना आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेली आहे। काल्याच्या उत्तर भागामध्ये सूतजी महाराज शौनकादी ऋषींना पवित्र वंश पांडवांचा वर्णन करून सांगत होते। कशासाठी हा वंश विस्तार सांगितला? उत्तर आहे भागवत भक्तांचं वर्णन करण्यासाठी। कौरव आणि पांडवांचा वंश विस्तार व्यास महाराजांच्या कृपेने झाला। दुर्वासा ऋषींच्या कृपेचा परिणाम, सेवेचा परिणाम कुंतीला ज्या देवतेची आराधना करशील त्या देवतेपासून तुला पुत्र होईल असं वरदान प्राप्त होतं। म्हणून कुंती मातेपासून 3 पुत्र आणि मातरी आई साहेब पंडूराजांची धर्मपत्नीच्या पासून 2 पुत्र नकुल आणि सहदेव असे 5 पुत्र कुंतीचेच मानले गेले। कारण पंडूराजांना ऋषींचा शाप मिळालेला होता, ज्यावेळेला तुझ्या धर्मपत्नीच्या शरीराला तुझा स्पर्श होईल त्याच वेळेला पंडू तुझा मृत्यू होईल। कारण ऋषी आणि ऋषींची धर्मपत्नी हरणाचा देह धारण करून मृगया करत होती, लीलया करत होते। म्हणून संयोग कुणाचाही असो, संयोगामध्ये विक्षेप करणं महापातक वर्णन केलेलं आहे। तसं अगदी उघड बोलू नये, पण या सृष्टीमध्ये संयोगाला जेवढं पवित्र मानलेलं आहे, फक्त संयोग धार्मिक दृष्टिकोनातून विधिवत किंवा संस्कारित असला पाहिजे। धर्मबाह्य संयोग निंदनीय आहे। नरकाला जाण्याचं ते कर्म आहे, परंतु विधीपूर्वक संयोग जर तर त्यामध्ये बाधा उत्पन्न करणं महादोष वर्णन केलेलं आहे। संयोगासारखं पवित्र क्षण नाही असं शास्त्र वर्णन करतं। कारण संयोगाच्या क्षणाला ब्रह्मस्वरूप होण्यात जे सुख असतं त्या सुखाचा अनुभव दाम्पत्याला होत असतो। अति बारकाईचं शास्त्र
आतापर्यंत तशी या विषयाला मी कधी छेडलं नाही, आताही जास्त छेडत नाही, पण निघाले वाक्य म्हणून तेवढी पूर्तता केली. भगवतीची इच्छा. म्हणून आपल्याकडे काही पद्धतीचे शिष्टाचार आहेत. जसं नाग नागिन जोडा असला तर त्यावरती आपण काहीतरी पांघरून टाकतोय, त्यांना बाधा उत्पन्न करत नाही. तसं या पशु या सृष्टीकडे पाहताना कोणत्याही योनीतला असो, तिर्यक योनीतला असो, पशु योनीतला असो, मनुष्य योनीतला असो, या संबंधा इतका पवित्र संबंध दुसरा कोणताही वर्णन केला नाही. म्हणून यामध्ये बाधा निर्माण करणं ही माणसाचं लक्षण सांगितलं नाही. नेमकं पंडूराजांची ही गोष्ट लक्षात आली नाही, कारण रूपांतर केलेलं होतं ऋषी आणि ऋषी पत्नीनं, आणि पंडूराजांकडून बाण मारला गेला, ज्यामध्ये ऋषी आणि ऋषी पत्नी घायाळ झाले. त्यांनी शाप दिला होता, आमच्या या पवित्र समयाला तुझ्याकडून बाधा निर्माण झाली, आमचा मृत्यू होणार ही गोष्ट सत्य आहे, आम्ही तुला शाप देत आहोत. ज्या वेळेला तुझ्या धर्मपत्नीच्या देहाला स्पर्श होईल पंडू, त्याच वेळेला तुझा मृत्यू होईल. आणि खरंच तसं झालं. पंडूराजांचा प्राण गेला. पण त्यापूर्वीला शाप प्राप्त झालेला असल्यामुळं, शाप पकडलेला असल्यामुळं कुंती मातेनं पंडूराजांना मला मंत्र प्राप्त आहे अशी सूचना दिली, आणि तुमची परवानगी असेल तर एका एका देवतेला मी आवाहन करून संतती आपल्याला होऊ शकते असा सल्ला दिला. कारण शास्त्र असंही वर्णन केलं गेलंय की ज्याला संतती होत नाही त्याला स्वर्ग प्राप्ती कदापि होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला संतती व्हावी ही पंडूराजांची सुद्धा इच्छा, आणि आपल्याला संतती व्हावी ही माद्री आई साहेब आणि कुंती आई साहेबांची सुद्धा इच्छा होती. तसं तर शास्त्राने संतती प्राप्तीसाठी काही उपाय खुले केलेले आहेत. याचाही आपण अधिक उहापोह करणार नाही. शास्त्रज्ञांच्याकडून जिज्ञासूंनी याची माहिती करून घ्यायला पाहिजे. म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये संतती होण्यासाठी नको नको ते धर्मबाह्य प्रयोग जे केले जातात, त्यापेक्षा शास्त्रसंमत विधीपूर्वक जर का आपण संतती प्राप्त करू शकलो तर ते दोषापासून, पापापासून आपण परांमुख राहू शकतो. ज्या वेळेला संतती होत नाही त्यावेळेला अंशज किंवा मुलीचा मुलगा किंवा क्षेत्रज किंवा गोलक किंवा कुंड किंवा सहोड किंवा कानीन क्रीत किंवा वनात अरण्यात सापडलेलं अनाथ लेकरू, सगळ्यात श्रेष्ठ संतती ती असते जी स्वतःपासून जन्माला आलेली असते. याला अंश असं म्हणतात, यालाच आपण वंश असं म्हणतो. सगळ्यात पवित्र संतती ती असते. त्याच्यानंतर ज्या 5 संतती प्राप्त करण्यासाठी शास्त्र आपल्याला आदेश करत आहे त्या एकापेक्षा एक कनिष्ठ दर्जाच्या वर्णन केलेले आहे. मग श्रेष्ठ प्राप्त होत नाही तर त्याच्यापेक्षा कनिष्ठ का होईना पण प्राप्त तर होत नाही, त्याच्यापेक्षा कनिष्ठ का होईना पण प्राप्त तर होत आहे. अशा पद्धतीनं श्रेष्ठ अंशज किंवा मुलीचा मुलगा दत्तक घ्यायची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला प्रथम प्राधान्य आपल्या मुलीच्या मुलाला, शास्त्र म्हणतं की तिच्या मुलाला प्राधान्य दिलं पाहिजे. दत्तक जर का घ्यायचं असेल बालकाला, लेकराला, तर मुलीच्या मुलाला दत्तक घ्यायला पाहिजे. आणि दत्तक घेत असताना दत्तक घेण्याचं एक शास्त्रोक्त विधान आहे, संस्कार आहे. उग मी दत्तक घेतलं म्हणून घेतलं, तो दत्तक आला म्हणून आला, अशानं काही काम होत नाही.
म्हणून शास्त्रीय दृष्टिकोनातून, धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून मुलगा दत्तक विधान करून घ्यायला पाहिजे. याचा परिणाम भविष्यामध्ये असा होतो, नको त्या पद्धतीने जर का संतती आपल्याला प्राप्त करून घेतली कोणत्याही पद्धतीनं आणि मार्गाने, परंतु शास्त्र म्हणते की मृत्यूच्या नंतर जर का आपण पितर लोकाला गेलो तर त्या मुलाला श्राद्ध कर्म करण्याचा अधिकार राहत नाही. म्हणून श्राद्ध कर्म करता यावं यासाठी वैदिक कर्म करण्याचा अधिकार आपल्या संततीला प्राप्त व्हावा यासाठी संतती ही शुद्ध स्वरूपाची असली पाहिजे. मुलीचा मुलगा दुसऱ्या क्रमांकावरती नंतर क्षेत्रोज आहे, गोलक आहे, कुंड आहे, सहोळ आहे आणि कालीन करीत आहे. या 4 शब्दांचा खुल्या रीतीनं मी उच्चार करू शकत नसल्यामुळं जिज्ञासूंनी वेगळ्या वेळेमध्ये शास्त्रज्ञात्याला या गोष्टी हे मार्ग विचारून घ्यायला पाहिजे. सगळ्यात शेवटचा आणि कनिष्ठ पद्धतीचा संतती किंवा पुत्र वर्णन केला अरण्यामध्ये सापडलेला. शास्त्रामध्ये आपल्या भरपूर लेकर सापडलेले पाहायला मिळतात. नामदेवराय भीमेमध्ये किंवा चंद्रभागेमध्ये दामाजी पंत आणि गोनाई आई साहेब यांना सापडलेले. तिकडं गंगा नदीमध्ये कबीरदासजी महाराज सापडलेलेच आहे, पाण्यामध्ये प्रवाहित केले होते. किंवा कर्ण हा सापडलेला आहे. ही वेगळी गोष्ट आहे की कर्ण कुणाचा पुत्र नाही झाला. जो कुंतीचा होता कुंतीचाच आयुष्यभर राहिला, त्याला कोणी दत्तक नाही घेतलं, तो कुणाला सापडला नाही. आणि सापडला तरी तो कुणाचा पुत्र नाही झाला, पण सापडला. म्हणून ज्या वेळेला आपल्याला संतती नाही त्यावेळेला सर्वश्रेष्ठ प्रकार असा आहे, भगवती भगवंत साधू संत सेवेमध्ये राहावं, नामामध्ये राहावं, कथेमध्ये राहावं आणि भगवतीच्या कृपेने सर्व इच्छित आपलं पूर्ण करून घ्यावं. शक्य नाही वाटलं आणि धीर जर का नसला तर मग मात्र शास्त्राप्रमाणे संतती प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. एवढाच व्यासपीठाचा व्यासपीठाचं एवढंच सांगणं आहे, एवढीच विनंती आहे की धर्मबाह्य कोणतीही गोष्ट हस्तगत करण्यासाठी थोडासा विचार केला पाहिजे. तर धर्मबाह्य संतती त्याचाही जास्त आपण विचार करणार नाही. व्यासपीठाची ती पवित्रता आहे, परंतु नको त्या पद्धतीनं संतती होईल असे प्रयत्न करता कामा नये. त्यासाठी शास्त्रीय विधान आहे. मग अरण्यामध्ये सापडलेला आता सहज तर काही सापडणार नाही. आणि सापडलेल्या लेकराला जर आपण घरी आणलं तर अलीकडे तर आपण गुन्हेगार करू, पोलीस ताब्यात घेतील आपल्याला. म्हणून मग अनाथ आश्रमाची व्यवस्था अलीकडे झालेली आहे. मग अनाथ आश्रमातून लेकरं दत्तक घ्यावीत का असा प्रश्न असतो. आता नाही म्हणावं तर त्या लेकरांच्या जीवनाचा प्रश्न उभा राहतो आणि हो म्हणावं तर शास्त्र परवानगी देत नाही. अशा दोन्ही अडचणी. हा विचार त्याचा त्याने करून घ्यावा, कारण शास्त्रामध्ये तसं तर काही विधान सापडत नाही, कारण त्यावेळेला ही व्यवस्था नसेलही कदाचित. म्हणून कुंती मातेनं पंडूराजांकडे आग्रह घेतला की विधीपूर्वक मी एका देवतेचं स्मरण करून मला संतती होऊ शकते. आणि 5 लेकरं कुंती मातेला झाली असं मानलं जातं. मुळामध्ये 3 कुंती मातेला मुलं झाली आणि 2 लेकरं नकुल आणि सहदेव माद्री आई साहेबांना झाली. पंडूराजांसोबत माद्री आई साहेब सती निघून गेल्या, राहिल्या. कुंती मातेनं लेकरांचं अत्यंत कष्टाने संगोपन केलं.
राजाश्रय नव्हता, जवळ द्रव्य नव्हतं, शत्रू पाठीशी लागलेले होते. कुंतीला आणि समस्त परिवाराला संपवण्याचे प्रयत्न अहोरात्र चाललेले होते कौरवांचे. इकडं गांधार देशाची कन्या, अलीकडे ज्याला अफगाणिस्तान असं म्हणतात, गांधार नरेशाची कन्या गांधारी, जिचा विवाह धृतराष्ट्रासोबत झाला होता आणि यांना 100 पुत्र झाले होते, त्यांना कौरव असं म्हणतात. आयुष्यभर या 2 भावाच्या संततीचं कधीच जमलं नाही, वितुष्ट राहिलं. याला कारण एक पिता धृतराष्ट्र. परंतु कौरव आणि पांडवांचा युद्धाचा समय येऊन पोहोचला आणि विजय पांडवांचा झाला. परंतु तरी सुद्धा पांडवांच्या लेकरांची हत्या करण्याचा प्रयत्न झालाच. पांडवांना जी 5 लेकरं झाली त्यांचीही हत्या झाली. अभिमन्यूची धर्मपत्नी उत्तरा ही माहेरी गेलेली असल्यामुळं अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून तिचं रक्षण भगवंताच्या कृपेनं झालं, भगवतीच्या कृपेनं झालं. तिचं बाळ जरी प्रत्यक्षात मारता नाही आलं, तर जन्मच लेकराचा झालेला नव्हता. परंतु उत्तराई साहेबांच्या देहाला ज्या वेळेला ब्रह्मास्त्र लागलं, त्यावेळेला भगवती भगवंताचा धावा केला. म्हणून संतती होण्यासाठी आतापर्यंत आणि सात्विक संततीचा, सात्विक भक्तांचा वंश विस्तार व्हायला पाहिजे, याची काळजी भगवती भगवंत साधू संतांनी सर्व ठिकाणी घेतलेली पाहायला मिळते. आपण धर्माच्या वाटेवरती वाटचाल करत राहिला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये धर्मत्याग, धर्मबाह्य वर्तन न केलेलं बरं असतं. उत्तराई साहेबांना म्हणजे अभिमन्यूला जे पुत्र झाले त्यांनाच परीक्षित असं म्हणतात. परीक्षितींचा जन्म झाला. परीक्षिती हळूहळू मोठे व्हायला लागले. इतरांच्या संततीला आपण धोका निर्माण करू असं माणसाने कधी वर्तन करत जाऊ नये. आणि आपल्या वंश विस्तार करत असताना भगवती भगवंताच्या आश्रयाला राहिलं पाहिजे. धोका सगळीकडून असतो. असं कधीही मनुष्याने समजू नये की मला कोणत्याही पद्धतीचं धोका नाही. संकट सतत आपल्या समोर असतं, पण जो नामधारक असतो, जो भगवती भगवंताचा निष्ठेनं भक्ती साधना करतो, अशाचे संकट भगवती भगवंताच्या कृपेने निवारण होतात. ज्यावेळेला उत्तराई साहेबांच्या शरीराला ब्रह्मास्त्र लागलं, त्यावेळेला भगवंताचा धावा केला होता. साधू संत ग्रंथ म्हणतात, ज्या वेळेला पडता जडकारी दासी आठवा वारी, दासी आठवा वारी, दासी आठवा वारी.
आपल्या सद्गुरूंची त्यावेळेला केलीच पाहिजे ज्यावेळेला संकट समय असतो. आपण भजन करतो पण संकटाच्या वेळेला भजन बंद ठेवतो. का? संकटामध्ये धावपळ जास्त असते माणसाला. मागे पुढे उभा राहील सांभाळीत आलिया आघात निवारा. म्हणून परीक्षित राजे साहेबांचा जन्म झाला. करू देत कोणाला आपल्या नाशाचे किती प्रयत्न करत आहेत ते काही होत नसतं. नाश हरिदासाचा हरिभक्ताचा नाश करणाऱ्याचा नाश होऊ शकतो पण हरिदासाचा भगवतीच्या भक्ताचा नाश नाही होऊ शकतो. ज्याचं रक्षण त्याचा सांभाळ भगवंत करतात. त्याचा नाश नाही होऊ शकत. पांडवांचा जो वंश थांबणार होता अशा वंशाला भगवंतांनी सहकार्य केलं आणि परीक्षिती जन्माला आले. परीक्षिती हळूहळू मोठे होतात. एका बाजूला दुसऱ्या बाजूला धृतराष्ट्रजी महाराज, गांधारी, विदुर काका वानप्रस्थाश्रम घेऊन निघून गेले. राजा परीक्षितींचा राज्यकारभार चालला परंतु राजा परीक्षितींची एक दिवस एक चूक झाली, अपराध घडला, ऋषींचा अपमान केला. काही घेणं नाही. ऋषी महाराज आपल्या आश्रमामध्ये भगवती भगवंताचं चिंतन करत बसले होते. काही घेणं नाही. साधूचं जीवन असं आहे महाराज की कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. आपली साधना भली आणि आपण भले. गेले परीक्षित. तहान लागली होती म्हणे यांना. मृत असलेला सर्प ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. का तर म्हणतात की मी आश्रमामध्ये आलो, साधूंनी मला पाहिलं तरी सुद्धा डोळे बंद केले, माझा सन्मान नाही केला, माझा आदर नाही केला. देवाकडून, देवीकडून, साधू संत ऋषी मुनीकडून कोणी सन्मानाची अपेक्षा करत जाऊ नये. मग उलट आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे. मित्राचा सन्मान
संत सतगुरूकडून सन्मानाची अपेक्षा कोणीच करत जाऊ नये. मग काय केलं पाहिजे? त्यांचा सन्मान, त्यांचा आदर केला गेला पाहिजे. ते प्रातस्मरणीय नाही, ते सर्व काळ स्मरणीय असतात. चिंतनीय असतात, वंदनीय असतात, पूजनीय असतात, आदरणीय असतात. म्हणून सन्मानाची अपेक्षा तर कधीच कुणाकडूनच न केलेली बरी आहे. कारण ज्याला सन्मानाची अपेक्षा असते ना, त्याला अपमान सहन नाही करता येणार. ज्याला सन्मानाची चाडच नाही, तर तो असंही म्हणणार नाही माझा कोणी सन्मान करत नाही, मला कोणी या म्हणत नाही, मला कोणी आसन देत नाही, मला कोणी चहा घ्या म्हणत नाही, मी आलो काय, बसलो काय, गेलो काय, मला कोणीच काही विचारत नाही, काही पुसत नाही. काय पुसायचं तुला? अपेक्षा. सन्माना योग्य ज्यावेळेला आपण होत असतो ना, तर जगाला माझा सन्मान करा अशी विनंती करायची आवश्यकता पडत नसते. म्हणून सन्मानाची अपेक्षा करण्यापेक्षा, सन्मानाची समोरच्याकडून याचना करण्यापेक्षा आपला सन्मान होईल असं मनुष्याने काहीतरी कर्म केलं पाहिजे, काहीतरी इष्ट सत्कर्म केलं पाहिजे. भगवती थोडीच म्हणते माझी पूजा करा तुम्ही, म्हणते का कोणाला? आली का कोणाच्या घरी स्वप्नात? अगं बाई आलीच नाही, तो एवढी संक्रांत झाली, माझी ओटी नाही भरली, मला भोग वेळाही नाही दिला. साधू संत ऋषी मुनींकडे ज्यावेळेला आपण पाहतो, कुणाकडूनच सन्मानाची अपेक्षा करत नाही. मुळामध्ये ते सन्मानाला पात्र असतात तरी सुद्धा, सन्मानाला पात्र असतात तरी सुद्धा सन्मानाची अपेक्षा करत नाही. आणि जो सन्मानाला पात्रही झाला नाही, त्याने काही सन्मानाची अपेक्षा करायची, त्याच्यामुळे किती दुःख होत. आपण सन्मान करावा. कुणी आपला सन्मान करत असला तर आपण समोरच्याचा सन्मान करावा. आणि तो शिष्टाचार आपल्याकडे आहे. कुणी अचानक आपल्या घरी आला तर आपण खुर्चीवर बसलोय, सोफा सेटवर बसलोय, आपण पटकन उठून मारतो तुम्ही बसा. आहे का नाही, देतोय का नाही आपण सन्मान? जो येईल त्याला आपण सन्मानित करण्याचा प्रयत्न करतो. हे तर आपल्या घरातलं वातावरण झालं, पण परक्या घरी ज्यावेळेला आपण जाऊ, सार्वजनिक स्थळावरती ज्यावेळेला आपण जाऊ, त्यावेळेला सन्मानाच्या अपेक्षा मनामध्ये घेऊन जात जाऊ नये. मी कथेला गेलो तर मला पुढं बसायला लावतील, कशामुळं? सगळेच बघताय, काही अपेक्षा नाही मला. सगळ्यांच्या आरतीला नावं सांगितली, माझं नावच नाही घेतलं. काय करायचं? आपला झेंडा रोवायचा आहे का? करायचं काय आहे? आपण साधना करणारी भक्त आहोत, उपासना करणारी भक्त आहोत. नियोजनाचा भाग असतो. नियोजनामध्ये नियोजन एक तात्पुरतं व्यावहारिक दृष्टीनं केलेलं असतं, पण त्यामध्ये मला सन्मान प्राप्त नाही झाला म्हणून मी त्या कार्यामध्ये येणार नाही, म्हणून मी त्या कार्यामध्ये सहयोग करणार नाही, मला तिथं कोणी विचारत नाही. कशाला सन्मानाची चाल? राजे परिचितींना असं वाटत होतं की माझा सन्मान ऋषींनी केला पाहिजे होता. साधू संत ऋषींना तर जगाशी काही कर्तव्य नसतं, कशाला पाया पडतील जगाच्या साधू संत? पाया एकाच कारणाने साधू संत जगाच्या पडतात, फक्त भजन करा हे सांगण्यासाठीच. बाकी दुसरा काही हेतू नसतो. म्हणून वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान. लक्षात घ्या, सन्माननीय व्यक्तीचा, पूजनीय व्यक्तीचं पूजन
सन्माननीय व्यक्तीचा सन्मान ज्या वेळेला आपण करत असतो ना, त्यावेळेला आपल्याला श्रेष्ठत्व प्राप्त होत असतं. भगवती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे? मग भगवतीची भक्ती करणारा म्हणूनच श्रेष्ठ होत असतो, कारण तो श्रेष्ठांचा केलेला, श्रेष्ठांना दिलेला सन्मान आहे. आपण चोळी बागडी करतो, आईला देतो, ओटी भरतो. आपली ओटी भरल्यानं काय तिला संतती होणार आहे? कशासाठी ओटी भरतोय आपण तिची? जशी नवीन सुवासिनी असली तर तिची ओटी भरतात. सुवासिनीची ओटी भरावी असं सांगतंय शास्त्र. का? पण आई भगवतीची ओटी भरायची त्याला काय कारण आहे? आपल्या तांदूळाचा भात करून खाणार आहे दुपारच्या काय? हा फक्त सन्मान आहे, ही फक्त पूजा आहे तिची केलेली. वस्तूची तिला आवश्यकता नाही. आपल्या ब्लाऊज पीसचं तिला काही शिवण काम करून तिला काही अंगावरती घ्यायचं खूप आहे तिच्याकडे, तिच्याच कृपेने आपल्याकडे. पण तिचं पूजन आहे, तिचा सन्मान आहे. वैष्णव मुनी विप्रांचा विप्र म्हणजे तुकोबारायांचा अभंग आहे. विप्र म्हणजे ज्याने वेदाध्ययन केलेला आहे त्याला विप्र असं म्हणतात. ज्याला पुरोहित आज आपण असं म्हणतो. वैदिक कर्म करण्यामध्ये जो आपल्या वतीनं मंत्र गायन करण्यासाठी नियुक्त केलेला असतो. तुम्हाला मला सगळ्यांना तर मंत्र पाठ नसतात. मग ज्याने कोणत्या वेळेला, कोणत्या विधीच्या समयाला कोणते मंत्र म्हणायला पाहिजे याचा अभ्यास गुरुकुलामध्ये राहून ज्याने पूर्ण केलेला आहे आणि आपल्या वैदिक हिंदू धर्माच्या सांस्कृतिक कर्मामध्ये गुरुजी तुम्ही या, आम्हाला ही पूजा करायची आहे. मग ती येतात. आपल्याला मंत्र गायन करता येणं शक्य नसल्यामुळं आपल्या वतीनं आपण त्यांच्या मुखाने मंत्र गाऊन घेतो आणि त्या मंत्राचा प्रभाव असा होतो की आपली मनोकामना, आपलं मनोरथ किंवा ती देवता आपल्यावरती कृपावंत होते. अलीकडची दूषित विचारसरणी म्हणते या भटजी लोकांचं हे पोट भरायचं काम आहे. अशा मोठ्या संघटना कामाला लागलेल्या आहेत अलीकडे. आपल्या संस्कृतीला सुरुंग लावूनच आणलेली आहे. आणि मंत्र म्हणण्यासाठी तर सगळ्याच धर्मामध्ये ज्याचे त्याचे त्या विप्र म्हणा, ज्यांचे त्याचे ब्राह्मण म्हणा आहेतच आहे. विधी तर सगळ्या धर्मात आहे. मुस्लिम धर्मामध्ये विधी विधान आहे, बौद्ध धर्मामध्ये विधी विधान आहे. लग्न कसं करावं, कसं लावावं, मुस्लिम धर्मात लग्न कसं करावं, कसं लावावं, तिथेही लग्न लावण्यासाठी, तिथेही सकल कर्म करण्यासाठी मुस्लिम धर्मात विधान आहे. आपल्या पटजी किंवा ब्राह्मण आपण म्हणतो त्यांच्यामध्ये मुल्ला मौलवी असं काहीतरी म्हणतात. आपल्या धर्माचे धार्मिक विधान सगळ्या धर्मामध्ये पूर्ण केले जातात आणि धार्मिक विधान करणाऱ्याला ते सर्व धर्म आदर देतात आहे, सन्मान करतात आहे. आणि वैदिक हिंदू धर्मातला एक मोठा वर्ग जाहीर रीतीनं व्याख्यानाच्या माध्यमातून, प्रसार आणि प्रचाराच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून ज्यांचा आदर व्हायला पाहिजे त्यांचा स्पष्ट शब्दामध्ये अनादर करतात.
असं तर मुस्लिम धर्मामध्ये पाहायला मिळत नाही, असं बौद्ध धर्मामध्ये पाहायला मिळत नाही, असं तर जैन धर्मामध्ये पाहायला मिळत नाही. तुकोबा यांच्या दुसऱ्या शब्दावरती फक्त आपण थोडंसं चिंतन करत आहोत. मी अभंग सोडवण्यासाठी नाही बसतो, विषय जो चाललाय त्याला संक्षिप्त स्पर्श करून आज आपल्याला भगवतीचं दर्शन घ्यायचं आहे. वैकुंठात जाऊन अस्तमानापर्यंत मला खूप वेळ कमी पडतोय. तू म्हणता एवढा वेळ तरी कमी पडतोय का? अहो हा कमीच आहे, भागवत आहे ते. वैष्णव मुनी, वैष्णव ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माला आहे, मग मस्तकावरती कुंकुम किंवा अष्टगंध किंवा बुक्का आहे, मुखामध्ये रामकृष्ण हरीचा मंत्र आहे किंवा श्री विठ्ठलचा मंत्र आहे किंवा जगदंबेचा मंत्र आहे, अखंड गीता भागवताच्या अध्ययनामध्ये ज्याचं जीवन व्यतीत होत आहे, वैष्णव. पहिला सन्मान वैष्णवाचा केला पाहिजे. आणि सगळ्यात अगोदर वैष्णवानी वैष्णवाचा आदर करायला शिकलं पाहिजे. वैष्णवानी वैष्णवाचा आदर करायला पहिल्यांदा शिकलं पाहिजे. आपण आपल्या व्यक्तीचा जोपर्यंत आदर करणार नाही तोपर्यंत बाकीचे आपल्या व्यक्तीचा कधीच आदर करत नसतात. माझ्या लेकराचा आदर झाला पाहिजे समाजामध्ये, मग परिवाराने आपल्या लेकराला सन्मानपूर्वक त्याच्याशी वर्तन केलं पाहिजे. आपल्या पतीला समाजामध्ये सन्मान मिळावा, आपल्या धर्मपत्नीला समाजामध्ये सन्मान मिळावा, आपल्या इष्टमित्र सगळे संबंधियांना समाजामध्ये सन्मान मिळावा, याच्यासाठी जवळच्या माणसाने आपल्या व्यक्तीला सन्मान देत राहिला पाहिजे. हे पाहता पाहता समाज आपल्या व्यक्तीला सन्मान द्यायला लागून जात असतो. होतं उलट, आपल्या जवळची माणसं जेवढा आपला अनादर आणि अपमान करतात, आपली माणसं जेवढा आपला अनादर आणि अपमान करतात, हा आपला अनादर आणि अपमान पाहून बाहेरची माणसं आपल्या माणसाचा किंवा आपला अनादर आणि अपमान करायला लागतात. आपल्या घरातली माणसं जर का आपल्या माणसाबद्दल वाईट वक्त बोलतात नाही तर बाहेरची माणसं बोलणार नाहीत का? आपल्या धर्माची माणसं धर्माबद्दल नको ते विधान करतात आहे, त्यावेळेला पर धर्मी आपल्या धर्माबद्दल टीका टिप्पणी करणार नाही, यात काय नवल आहे? वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान, वैष्णवांचा सन्मान, वैष्णव आणि वैष्णवाचा सन्मान केला पाहिजे. अनादर करू नये, विप्रांचा अनादर करू नये. असंतुष्ट रीतीने जर का मंत्र गायन करणारे आणि मंत्र गायन केले तर आपल्याला फल प्राप्ती होऊ शकणार नाही. आपल्यासाठी इच्छित कामना, मंत्र साधना, मंत्रोच्चार जे करतात आहे त्यांना संतुष्ट ठेवणं, त्यांना आदरयुक्त त्या ठिकाणावरती त्यांच्याशी वर्तन करणं, हे आपली कामना, आपली इच्छा, आपले मनोरथ पूर्ण होण्यासाठी नितांत आवश्यक आहे. एक वेळ दक्षिणा कमी द्या अथवा देऊ नका, पण आदर कमी देऊ नका, असं शास्त्राचं सांगणं. पहिल्यांदा या विषयावरती थोडस चिंतन मांडलंय आपण. वैष्णव मुनी प्रांचा सन्मान करावा, आपण करावा, घेऊ नये. एखादा साधू, एखादा संत, एखादा ऋषी, एखादा मुनी, ती त्याची नम्रता आहे, ती त्याची विनयता आहे. तो सर्व घटाघटामध्ये आपल्या आराध्याला पाहतोय. तो आपल्याला नमस्कार करेल त्यावेळेला त्याला तर आपण भगवत रूप दिसतोय, हरिरूप दिसतोय आपण त्याला, म्हणून तो नमस्कार करतोय. पण याचा अर्थ त्याला आपण हरिरूप दिसतोय, पण आपण मात्र अजून हरी झालेलो नसतो. म्हणून त्याला म्हणावं, तुम्ही नका मला नमस्कार करू, मी करतो. करावा, आप
आपण घेऊन ये. असं जर केलं तर प्रभू झाला तरी संसाराचा. पहा फलश्रुती काय सांगतात तुकोबाराय. एवढे निकष जर सांभाळले सदाचार संपन्नतेचे तर भगवंत आपला ऋणी होऊन जाईल. परीक्षितीला मला असं वाटतं तुकोबारायांचा अवतार नंतर झाला नसता अभंग वाचला असता परीक्षिती, पण वाचला नव्हता. खाल्ला धोका, कलीनं दिला धोका परीक्षितीला. ऋषींच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकला. ऋषी पुत्राने शाप दिला. ऋषी आणि साधू संतात थोडं अंतर आहे. साधू संतांच्या अंगावर गाड्या घाला याचा अर्थ शब्द वाक्य आहे आपल्याकडचं. काहीही म्हणा, अपमान करा, निंदा करा, चपला बोटाचे हार घाला, काही म्हणणार नाही साधू संत. एवढ्या वेळेला पान खाऊन थुंकला, आपल्या नातवाबांच्या अंगावरती काही शाप दिला का? उलट घरी जाऊन काही औषधी तयार केली, मग टाकला त्याला चाकण दिलं. पहा नातवाबा किती 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 सहन केलं. तुकोबारायांना काटेरी झोडपाणी मारलंय. तुकोबारायांनी शाप दिला कोणाला? आई येते, संत नाम माता. कितीही छळ केला, कितीही त्रास दिला, कितीही मनाविरुद्ध वागलं लेकरू तरी सुद्धा आई कधी शाप देईल का? मेल्या तुझं वाटोळ हो. आणि असं आईनं जरी शाप दिला वाटोळ हो तर लेकराचं वाटोळ तर होणार नाही, उलट चांगलं होऊन जाईल. असं म्हणता साधू संतांचा शाप सुद्धा वरदान ठरतो. वरदान. ऋषी शाप दिल्याशिवाय आणि नंबर 1 प्रथम क्रमांकात आहे दुर्वासा. आतापर्यंत अनेकांना दुर्वासाने शापित केलं आणि सगळी सृष्टी चालवण्यासाठी शाप फार मोठं काम करतो. परीक्षितीला शाप मिळाला, आता देवी भागवत श्रीमद भागवत ऐकायला मिळेल का नाही? शाप नसता मिळाला, श्रीमद भागवत देवी भागवत ऐकायला मिळालं नसतं, त्याला मिळालं नसतं, आपल्याला मिळालं नसतं. म्हणजे शाप दिला चांगला झाला का न झाला? एका आईचं हृदय आपल्याला समजण्यासाठी अवघड जातं. कोट्यावधी आयांचं हृदय साधू संत ऋषी मुनींच्या हृदयात असतं. कसे असतात संत?
कोट्यावधी माता एकत्र केल्या तरी एका साधूच्या एका संताच्या सद्गुरूच्या हृदयाची नाही बरोबरी होत. त्यांच्याबद्दलच म्हणतात संत सद्गुरू महाराज, अहो संत, अहो साधू, तू माया चंद्रावनी शीतळ पाण्यावनी पातळ कल्लोळ प्रेमाचा तू मावनी होनी माया. परंतु शौनक ऋषींचा पुत्र शृंगी आणि शाप दिला परीक्षितींना. 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प तुला दंश करून तुझा मृत्यू होईल. हा जो कथाभाग आता आपण श्रवण करतोय 10 मिनिटापासून, हा कथाभाग श्रीमद भागवतामध्ये सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतो. म्हणून मी सरळ सरळ तुमच्याशी संवाद केला. इथून पुढे श्रीमद भागवतामध्ये वर्णन असं येतंय की राजा परीक्षितीने सर्वसंग परित्याग केला, अरण्यामध्ये निघून गेले, भगवंताचा दावा केला आणि त्या ठिकाणावरती शुकदेवजी महाराजांचं आगमन झालं आणि शुकदेवांनी राजा परीक्षितींच्या उद्धारासाठी श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगितली. राजा परीक्षितींचा उद्धार झाला. श्रीमद भागवतात ऐकताना आपण असं ऐकतो. आता पहा, इथपर्यंत देवी भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे असं वाटण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणावरती वर्णन करताना असं वर्णन आलेलं आहे की राजा परीक्षितींनी आपला मृत्यू होऊ नये याच्यासाठी सर्व प्रकारचे उपाय योजले. अनेक मजली महाल तयार करून घेतला. त्याला साऊंड प्रूफ, वॉटर प्रूफ, सगळे प्रूफ, आज समाजात कोणीच येऊ शकणार नाही असा सैनिकांना उभं केलं. अपरिचित व्यक्तीला आतमध्ये प्रवेश करू द्यायचा नाही. आता जशी झेड सुरक्षा असते ना, पण आपण त्यावेळेला कोणती सुरक्षा काय लिहिलं नाही होतात, पण सुरक्षा फार कडेकोट होती. आणि एवढी कडेकोट जरी व्यवस्था होती तरी सुद्धा तक्षक मात्र प्रवेश करून आलाच. याचा अर्थ असा होतो, आपला मृत्यू होऊ नये याच्यासाठी किती काळजी घेणार आहोत आपण. लक्षात घ्या, मनुष्य तोपर्यंत जगत असतो जोपर्यंत त्याचं जीवन असतं. ज्याचं जीवन संपलं, आता उपाय सुद्धा संपून जातात. उपाय जरी जसे तर तसे राहिले, आपलं आयुष्य संपल्यामुळं आता औषधी उपयोगात नाही, आता कोणतीच गोष्ट उपयोगात येणार नाही. मग मी हॉस्पिटलमध्ये गेलो, औषध पाणी केलं आणि मी बरा झालो. का झालो बरा? माझा मृत्यूचा समय नव्हता म्हणून मी झालो बरा. आणि मृत्यूचा समय असता तर मी झालो असतो का बरा? आणि जर तसं झालं असतं तर मृत्यूच का झाले असते? दवाखानाही असतो, डॉक्टर्सही असतात, मशिनरी सुद्धा असतात, औषधी सुद्धा असते, आणि पेशंटही जिवंत असतो. मग सगळं राहतं आणि फक्त पेशंट जातो. असं का झालं? याचा अर्थ असा होतो, ज्याचं आयुष्य संपलं, आता कोणतीही गोष्ट उपयोगात येणार नाही. तोपर्यंत सगळे उपाय ठरत असतात, जोपर्यंत आयुष्यामध्ये क्षण शिल्लक असतात. पूर्ण जगण्याचा प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे. आत्मघात करू नये. आरोग्य बरं नसलं, मी औषधोपचार करणार नाही. का नाही करणार? करायला पाहिजे. एक क्षण आपल्याला जेवढा जास्तीचा हस्तगत करता येईल आयुष्यातला,
नवीन नाही, पण आहे जो तोच. म्हणून आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, वेळेवरती औषधोपचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि एवढं सगळं करत असताना सुद्धा आता औषध आहेत, आता डॉक्टर्स आहेत, आता हॉस्पिटल आहे, आता माझ्याजवळ धन आहे, आता मी मरणारच नाही, या क्रमामध्ये मात्र शहाण्या माणसाने राहू नये. आलो आहोत ना मृत्यूलोकात, जावं लागणार आहे मृत्यूलोक सोडून. हा या सृष्टीचा नियम आहे, अपवाद सुद्धा नाही त्याला. आणि अपवादच मानले तर आशीर्वादाने अपवाद झाले, त्यामध्ये 7 चिरंजीव आहेत. पण चिरंजीव जरी झाले तरी एका वेळेला त्यांनाही जावंच लागलं. उपाययोजना करतात आहे, परंतु तरी सुद्धा मृत्यू नाही थांबवता आला. ज्या कारणाने आपला मृत्यू होणार असतो ते कारण प्रगट होत असतं, आणि ज्या स्थळी आपला मृत्यू होणार असतो त्या स्थळी मरणारा जाऊन पोहोचल्याशिवाय राहत नाही. म्हणून घरातली माणसं बाहेर जातात आणि चौकात जाऊन पडतात आणि मग तिथं जातात. कशामुळे? त्याचा मृत्यूच तिथं होता, त्याला तशी बुद्धी सुचणारच असते. प्रारब्धाप्रमाणे म्हणजे मुख्य मृत्यू, याला नैसर्गिक मृत्यू माना, जो वेळेलाच झाला. आणि दुसरा अपमृत्यू असतो, वेळेच्या आधी झाला. चुकल्या कर्माने सुद्धा वेळेच्या आतमध्ये मृत्यू होऊ शकतो. पण सगळी काळजी घेऊन सुद्धा मुख्य मृत्यूच्या वेळेला मृत्यू निश्चित होणार असतो. एक आपण टाळू शकतो, ज्याला अपमृत्यू असं म्हणतात, ज्याला गंडांतर असं म्हणतात, तो आपण टाळू शकतो. पण मुख्य मृत्यू टाळण्याचं सामर्थ्य आपल्या अजिबात नाही. आणि ज्यांच्यात असतं तेही मुख्य मृत्यू कुणाचा टाळत नाहीत. पण परिस्थिती उपाय करतात. शेवटी काळ प्रवेश करून आलाच. ज्या तक्षकाचं नाव घेतलेलं होतं शृंगीनं, त्या तक्षकावरती भार पडला. तक्षकाला आता जावं लागणार होतं मारायला, मृत्यू करण्यासाठी देहाचा परीक्षितीच्या. तक्षकाने विचार केला, एवढा बंदोबस्त आहे, तक्षक म्हणजे सर्प योनी, आता साप जर का आला तर आपल्याला दिसेल ना कोणाला तरी किती. आणि जर सुरक्षा कडेकोट बंदोबस्त आहे तर मग जास्तच तक्ष आहे. तक्षकाने विचार केला, असं नाही होणार, आता युक्तीनं जावं लागेल आपल्याला. मग तक्षकाने आपल्या मित्रमंडळीला, पाहुण्यांना, इष्ट मित्र सगळे संबंधाने एकत्र केलं. म्हणजे यारे सगळे एकत्र आले. म्हणजे काय महाराज, तक्षक महाराज काय म्हणजे आपल्याला परीक्षेला मारायचं आहे. कसं महाराज हा तर अशा महालामध्ये 7व्या तालावरती जाऊन बसलाय आणि सर्वकृप इमारत, जावं तर कुठून जावं आता. म्हणजे मग असं करा, म्हणजे तुम्ही सगळे साधूचा वेश घ्या. साधूचा वेश घेतला सगळ्यांनी. म्हणजे काय करायचं? म्हणजे काही नाही, परीक्षितीच्या त्या महाद्वारासमोर जाऊन उभं राहायचं. आणि परीक्षिती आतमध्ये तर कुणाला जायची परवानगी देणार नाही, मिळणार नाही, सैनिक पाठवणार नाही. पण साधू आले असं ज्या वेळेला परीक्षितीला कळेल, त्यावेळेला साधूला आतमध्ये प्रवेश मिळाल्याशिवाय राहणार नाही. किती विश्वास साधूवरती आजपर्यंत समाजाचा आहे बरं का. बऱ्याच घटना घडत राहतात, पण समाजावरचा साधूचा विश्वास कमी होईल पण संपला नाही. अजूनही संत दिसला, संत पाहिला, साधू पाहिला. अहो संत आणि साधू तर दिसणं सुद्धा दुर्मिळ आहे.
साधा कथाकार कीर्तनकार पाहिला तरी आपल्याला असं वाटतं साधूच आहे, संतच आहे. आता साध्या कथाकार कीर्तनकाराचा सन्मान होतो तर साधूचा होणार नाही का, संताचा होणार नाही का? एवढ्या काही घटना समाजासमोर येतात, त्या सत्य असतील असत्य असतील पण येतात. पण तरी सुद्धा साधू दाराशी आला की नास्तिक आपला नास्तिक जरी असला तरी तोही म्हणतो या महाराज आतमध्ये. किती विश्वास आहे. साधू घरात असताना सारं घर साधूच्या स्वाधीन करून यजमान बाहेर निघून जातात. घरात काही नसेल पण विश्वास महाराज आहे. म्हणून धोके अनेक जरी प्राप्त झाले तरी साधूवरचा विश्वास अजून मिळाला नाही, कमी झाला असेल. तोही सात्विकांचा नाही, राजसी आणि तामसी माणसांचा. तोही राजसी आणि तामसी माणसांचा. पण सात्विकांची श्रद्धा आजही साधूवरती, संतावरती, कथेवरती, कीर्तनावरती आहे तशीच आहे. त्या श्रद्धेला आजपर्यंत कोणी तडा देऊ शकला नाही. ही योजना केली तक्षकाने, म्हणजे तुम्ही सगळे साधूचा वेश घेऊन जा. आणि म्हणजे पण तरी सुद्धा जर का आतमध्ये प्रवेश नाही दिला गेला तर म्हणजे हा प्रसाद आतमध्ये पाठवा. म्हणजे नंतर काय होईल, म्हणजे बस झालं तुमचं काम झालं, इतके पुढं मी पाहतो काय करायचं. साधूचा वेश घेऊन महाद्वारासमोर जाऊन पोहोचले सगळी साधू मंडळी. मारायला आले का तारायला आले हे साधूच नाही, साधूच आहे. पहा ना पुढे जाऊन आताच आपण पाहिलं असं झालं. म्हणून श्रीमद भागवत कथा, देवी भागवत कथा ऐकायला मिळाली. म्हणून राजा परीक्षितींचा उद्धार झाला. आता सांगा, साधू दाराशी आले ते मारायला आले का तारायला? रक्षकाने रोखलं, म्हणजे आतमध्ये नाही जायचं. म्हणजे आपण साधू संत अजिबात जायचं नाही. म्हणजे काही हरकत नाही, आतमध्ये जाऊ देत नाही. तर हा प्रसाद फळ आणलेली होती. हा प्रसाद त्या राजा परीक्षितीला आमच्या गुरु महाराजांनी आशीर्वाद रूपामध्ये हे प्रसाद पाठवलाय. हा प्रसाद जर का परीक्षितीने सेवन केला तर तक्षकाचं भय त्यांना राहणार नाही. जीविताचं रक्षणाचा विषय ज्या वेळेला येतो त्यावेळेला मनुष्य तर काहीही करायला तयार असतो. पण काहीही करून जरी तो जगतो तरी सुद्धा एक दिवस त्याचा मृत्यू होणारच असतो. भय. म्हणून गीतेच्या 16व्या अध्यायाला वर्णन करताना भगवंत म्हणतात, माझ्या भक्तांनी अगोदर निर्भय व्हायला पाहिजे. काळाच सुद्धा भय मानू नये. काळाचे भय मानसी धरको दुष्टास शंकुर ज्याच्या स्मरणे पती करती तो शंभू सोडू नको. काळाचं सुद्धा नाही. परीक्षेतील भाई वाटत होतं म्हणून काय केलं, पाठवा. त्यांना नका पाठवू, प्रसाद पाठवा. भयामुळं जास्तीचे मेले, भयामुळं जास्तीचे मेले. कारण भयापोटी नको असलेला प्रयोग करून बसले म्हणून मृत्युमुखी पडले.
परीक्षितीकडे प्रसाद जाऊन पोहोचणार. परीक्षिती प्रसाद सेवन करायला करणार एवढ्या वेळामध्ये विचार करतात एवढा प्रसाद नाही खायचा, मग सगळ्यांना दिला. तू एक सफरचंद दे, एक फळ अनादर होऊ नये प्रसादाचा म्हणून. परीक्षितीने पाहिलं फळाकडे आणि कल्पना पाहिली. त्याच्यात आळी नव्हती, त्याच्यात सापही नव्हता. वर्णन सहज असं येत आहे की त्याच्यात आळी होती, मग ती आळी मोठी झाली. वर्णन तसंच आहे, पण तसं नव्हतं. ही कल्पनेची बाधा व्हायला लागली. आपली कल्पना आपल्याला भोवत असते. म्हणून कल्पना श्रेष्ठ प्रकारची करायला पाहिजे. आपण जशी जशी कल्पना करू तसं तसं कल्पनेनुसार जगत निर्माण होत असतं, तयार होत असतं, कल्पना साकार होत असते. म्हणून कल्पना करत असताना अतिश्रेष्ठ अशा प्रकारची कल्पनेत राहावं, किंवा कल्पना विलास ज्याला करायची सवय असते त्याने कल्पना विलासात राहताना उत्तम अशा प्रकारची कल्पना केली पाहिजे. ती कल्पना भविष्यामध्ये साकार होत असते. परीक्षितीला आळी दिसायला लागली. ती आळी मोठी मोठी व्हायला लागली. परीक्षितीला वाटलं तक्षक आला हे लक्षात आलं. याचा अर्थ माझा मृत्यू होणार आहे हे कळलं. भय अति त्या ठिकाणावरती भयावह परिस्थिती निर्माण झाली आणि परीक्षिती राजे आसनाहून खाली पडले. मुळामध्ये तक्षक आला नाही, तक्षकाने चावा घेतला नाही. कल्पनेची बाधा नभो कवडी काळी, ही संत मंडळी सुखी असो. तापाला आता मी मरतो, सर्दी झाली आता मी मरतो, आता माझ्याकडून काहीतरी खाण्यात आलं आता मी मरतो, असं जर कल्पना सुरू झाली तर न मरणारा सुद्धा मरतो. विष गेलंय माझ्या पोटात मी मरत नाही. काय झालं मरायला? विष गेलं. ताप आला मला, थंडी आली मला, आजार झाला मला, मी मरत नाही. दोन्ही अर्थाने मी मरत नाही. शरीर नाही म्हणूनही मी मरत नाही, आणि शरीर रूपामध्ये जरी वाटत असलो तरी मी मरत नाही. जोपर्यंत मला प्रारब्ध योगाने जेवढे क्षण मला दिलेले आहेत, एक क्षणही मी अगोदर मरणार नाही. मी त्याच क्षणाला माझा देह मरेन ज्या क्षणाला नियतीनं माझा आयुष्याला पूर्ण विराम दिला. याला मनोबल म्हणतात. परीक्षितीला तक्षक चावला. परीक्षिती आसनाहून खाली पडले. आता पुन्हा थोडस मागे येऊ आपण. श्रीमद भागवतामध्ये इथपर्यंत वर्णन नाही आलं. श्रीमद भागवतामध्ये परीक्षित राजे साहेबांना शाप मिळाला, अरण्यात गेले, शुकदेवांची भेट झाली, शुकदेवाने श्रीमद भागवत कथा सांगितली, राजा परीक्षितीचा उद्धार झाला. इथं वर्णन आलंय की काचेचा महाल तयार केला गेला आणि सगळी प्रकारची उपाययोजना केली. कथा कधी ऐकली? उद्धार कधी झाला? 2 ग्रंथाभ्यासाला ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला 2 ग्रंथाची मिळवणी करता आली पाहिजे. नसता अजून भ्रम निर्माण होण्याच्या शक्यता असतात. ज्यावेळेला राजा परीक्षितींना मृत्यूची सूचना मिळाली त्यावेळेला राजा परीक्षितींना वेदव्यासजी महाराजांची भेट झाली. वेदव्यासजी महाराजांनी राजा परीक्षितीला देवी भागवत कथा वर्णन करून सांगितली. शुकदेवजी महाराजांची भेट झाली. शुकदेवांनी श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगितली आणि कथा पूर्ण श्रवण झाल्यानंतर उद्धार झालेला असल्यामुळं आणि समय शेष असल्यामुळं आता ही आधी भौतिक उपाययोजना चालली.
साधकाने भक्ताने कधीही मी या त्या कारणाने जिवंत आहे असं मानत जाऊ नये. माझ्या भगवती, माझ्या भगवंताच्या, माझ्या साधू संत श्री गुरूंच्या कृपेने मी जिवंत आहे ही एकच गोष्ट लक्षात ठेवावी. बाकीचे भौतिक उपाय भौतिक शरीराला देत असलो जरी तरी परीक्षिती राजे साहेबांचा उद्धार झाला. कथा श्रवण केल्याने झाला. वेदव्यासजी महाराजांनी परीक्षिती राजांना देवी भागवत कथा, शुकदेवांनी श्रीमद भागवत कथा पहिल्या दिवशी आपण वर्णन श्रवण केलं. भागवत दोन नाहीत, हे नाव दोन आहेत. देवी भागवताचं उपास्य म्हणून अधिष्ठान म्हणून भगवतीचं स्थान दाखवलं, वर्णन केलं, आणि दुसऱ्या बाजूला भगवंताचं अधिष्ठान वर्णन केलं. बस बाकी तर दोन ग्रंथाच्या ऐवजी एक ग्रंथाचे दोन भाग, एक प्रकृती आणि पुरुष असे दोन भाग म्हणून एक भागवत तयार होतो. ज्या वेळेला परीक्षिती राजे साहेबांचा मृत्यू झाला त्यावेळेला परीक्षितींचे सुपुत्र जन्मेजय अत्यंत बालपण होतो. सज्ञान झालेले नव्हते. बाल्यावस्था असत्या खेळण्याचे दिवस चाललेले होते. सगळ्या राज्यामध्ये संकट पसरलं की काही करावं, काही करावं, काही करावं. आता राज्याला कोण अधिकारी आहे? आणि राज्याला जर का अधिकारी नसणार, राज्य आसनावरती जर का राजा नसला तर प्रजा सैरभय झाल्याशिवाय राहणार नाही. अराजकता मातते. शासनाचा अंकुश लागत असतो. नाईलाज आला. आणि जन्मेजय जरी वयाने कमी होते, लहान होते, तरी सुद्धा मंत्रीगण मात्र फार चांगले होते. आपल्या अवतीभोवती चांगल्या माणसांना ठेवलं पाहिजे, जे रात्रदिवस आपल्या चांगल्याचा, आपल्या हिताचा, आपल्या उत्कर्षाचा, आपल्या विकासाचा, आपल्या प्रगतीचा विचार करतात. अशी माणसं आपल्या अवतीभोवती असली पाहिजेत. म्हणून माणसांना ओळखल्यानंतर माणसांना चहा, पाणी, पोहे हे जे काही उपचार करायचे ते करावे. अनाठाई कुणावरती सुद्धा साखर एवढी महाग झाली, दूध एवढं महाग झालं, कशाला नको त्या व्यक्तीवरती धनाचा व्यय करावा महाराज? ही अतिथी देवो भव गोष्ट बरोबर आहे. अतिथी देवो भव ही गोष्ट बरोबर आहे. पण आपण ज्यांना रात्रंदिवस ज्यांच्यावरती द्रव्याचा आणि शरीर श्रमाचा व्यय करतो तिथं अतिथी नसतात. ज्याच्या येण्याची तिथी, वार, नक्षत्र आपल्याला काही माहित नाही, एक त्याला म्हणतात अतिथी. आणि ज्याची आपली ओळख नाही त्याला म्हणतात अतिथी. आपल्या घरी येणारे जाणारे तर सगळे ओळखीचेच आहेत. आणि 8 दिवसापासून फोन करतात, परवाला आम्ही तुमच्या घरी येणार आहे. हे अतिथी आहेत का? नाही, हे इष्ट मित्र सगळे संबंधी असतात. म्हणून धन, शरीर त्याच्यावरती खर्च केलं पाहिजे, जो जीवनामध्ये आपल्या भौतिक असो की पारमार्थिक असो उपयोगात येणार असतो. रेणुका माता. मंत्रीगण चांगले होते. द्रोणाचार्य महाराजांनी ज्या रीतीनं परशुराम आणि कर्णाला धनुर्विद्येमध्ये पारंगत केलं, कृपाचार्यांनी जन्मेजयाला त्याच रीतीनं धनुर्विद्येमध्ये पारंगत केलं. म्हणजे भौतिक जगतामध्ये राज्य सुव्यवस्था चांगली राहावी याच्यासाठी साधूंचं योगदान पहिल्यापासून आजपर्यंत आणि पुढेही राहणारच असतं. परीक्षितीच्या वडिलांनी राजा असत. प्रत्येक राजाला कुलगुरू असायचे.
प्रभू रामचंद्र राजे होते. प्रभू रामचंद्रांच्या कुलगुरूंचं नाव काय? सद्गुरूंचं नाव काय? मला वाटलं माझी सवय बदलली का? नाही नाही, जी त्याची खोड आहे ती जाणार नाही. वशिष्ठ महामुनी म्हणजे राजाच्या पाठीमाग सद्गुरू आहे, राजाच्या सोबत सद्गुरू आहे. लोकशाहीतलं थोडीच राज्य होत. त्यावेळेला सद्गुरू सचिवाचं काम करायचे, सद्गुरू मार्गदर्शन करायचे. काय करायचं आहे तुला? कृपाचार्यांचा सहारा प्राप्त झाला. कृपाचार्यांनी जन्मेजयाला धनुर्विद्येमध्ये या राज कार्य कसं सांभाळावं या विद्येमध्ये तरबेज केलं. वेदांतातही पारंगत केलं. त्यामुळं पुढे चालून महाबली अशा प्रकारचं सामर्थ्य यांना प्राप्त झालं. धर्मशास्त्राचे ज्ञाते झाले. जितेंद्रिय त्या ठिकाणावरती राहून युधिष्ठिराप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व सजवलं किंवा घडवलं. परीक्षितीप्रमाणे नाव नाही घेतलं, बापाचं नाव नाही घेतलं, परीक्षितीप्रमाणे जीवन घडवलं. नाही नाही नाही, युधिष्ठिराचं नाव घेतलं. युधिष्ठिरासारखे झाले कोण? जन्मेजय. म्हणून कोणी कुणासारखा दिसायला हो अथवा न हो, असो अथवा नसो, पण कर्तृत्वाला मात्र त्याच्या सारखा असला पाहिजे. अलीकडे माणसं म्हणतात ना, मी तुमच्यासारखा दिसतो, मी तुझ्यासारखी दिसतो. मग आमच्या लहानपणी एकच वाक्य असायचं, कोणाचं काही पाहिलं का, कशी हेमा मालिनीसारखी दिसते. आता काय करायचं असतं, असे शब्द आहे बरं का, ते लहानपण कधी कधी आठवत. असे शाहरुख खान सारख्या आणि याच्यासारख्या नुसत्या दाड्या कटिंगा करून माणसं पोरं फिरतील, अशाने काय ते पद प्राप्त होतं का? नको नको ते खोट आहे. काय काय करतोय, काय काय करतोय, अशाने कुठं होतं का? शिवाजी राजांसारखा एखादा कोणी जर का दिसतोय, पहा मी शिवाजी महाराजांसारखा दिसतोय, हो भाऊ कशाला बरोबरी करतो एवढ्या मोठ्या महापुरुषाची. आणि कर्तृत्व जर केलं तर होऊ शकतो. कर्तृत्व प्रधान, त्याच्यासारखं दिसणं किंवा असणं प्रधान नाही. म्हणून तपश्चर्या केली, सर्व प्रकारचं अध्ययन केलं आणि सर्व प्रकारचं अध्ययन केल्यानंतर सदाचार संपन्नता आणि धर्म पालनाला महत्व म्हणून धर्मशास्त्राचे ज्ञाते जितेंद्रिय युधिष्ठिर प्रमाणे राज्य करायला लागले. काशी नरेशाची कन्या सुवर्णवर्मा याने आपली दिग्नी अशा प्रकारची कन्या वपुष्टमा हिचा विवाह जन्मेजयासोबत लावून दिला. जन्मेजयाने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला. ज्यावेळेला गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला, एक दिवस अचानक राज्यकारभार चांगला चालला. एक दिवस अचानक उत्तंक महामुनी नावाचे मुनी येऊन पोहोचले आणि उत्तंक महामुनी म्हणतात, राजा म्हणजे आदेश करा महाराज, युधिष्ठिराप्रमाणे राज्यकारभार करतोय अशी ख्याती तुझी माझ्या कानी आली. म्हणले महाराज, जगामध्ये माझ्या संबंधात काही बोललं जातं याचं मला काही ज्ञान नाही. युधिष्ठिर माझे तीर्थ स्वरूप आहे, तीर्थ रूप आहे, मी त्यांची बरोबरी कधीच करू शकणार नाही. मी त्यांच्या रजकणा एवढं जरी कार्य करू शकलो तरी मी स्वतःला धन्य मानेल की अशा पवित्र वंशामध्ये माझा जन्मेजयाचा जन्म झाला.
उत्तंक महामणी म्हणतात, पण कीर्ती तर तुझी अशाच प्रकारची मी ऐकली, पण एक सांगतो राजन तुला, नालायक आहे. जन्मेजय राजे विचार करतात, आतापर्यंत कृपाचार्यांनी मला एवढं कृपेतून दान केलंय, विद्येचं दान केलंय, माझ्या सद्गुरूंनी माझ्यासाठी असा शब्द प्रयोग कधी केला नाही, आणि उत्तंक महामुनी मला नालायक म्हणतात. या राजासनावरती बसायची तुझी लायकी नाही जन्मेजया. म्हणजे पण माझा अपराध काय आहे गुरु महाराज, तो तरी सांगा. एक अपराध तुझा आहे, हजार जरी सद्गुण तुझ्यामध्ये असले तर एक दुर्गुण असा दुर्गुण आहे, तुझ्या सगळ्या सद्गुणाचा नाश करणार आहे. म्हणजे पण तो दुर्गुण तरी सांगा, तो अपराध तरी सांगा, मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन. उत्तंक महामुनी म्हणतात, ज्याने तुझ्या बाबाची हत्या केली तो अजून जिवंत आहे. जोपर्यंत तुझ्या बापाची हत्या करणाऱ्याची हत्या तू करणार नाही, तोपर्यंत या राजगादीवरती बसण्याचा नैतिक अधिकार तुला नाही. जन्मेजय राजे म्हणतात, मला तर अशी माहिती मिळाली की ऋषीपुत्राने शाप दिला, तक्षक चावला, म्हणून मी महाराज तक्षकाची हत्या करावी असं तुमचं म्हणणं आहे का? हो. या उत्तंक महामुनीचं आणि तक्षकाचं हाडवैर होतं. उत्तंक महामुनीने विचार केला, आपण तक्षकाची हत्या कधीच करू शकणार नाही, त्याचं बल त्याचं सामर्थ्य जास्त आहे. म्हणून जन्मेजय राजाला अशा पद्धतीने जन्मेजय राजाला तक्षकाच्या विरोधात उभा करायचा विचार. राजकारण कोण कुणाच्या नाशासाठी काय राजकारण करेल समाजात याचा काही भरवसा. घरात राजकारण करणारी माणसं आहेत तर समाजात राजकारण करणारी माणसं कमी असतील का? असं दिसतंय, असं वाटतंय की आपल्या हिताचीच गोष्ट सांगतोय. म्हणून कारणात धर्मकारण, कारणात समाजकारण, कारणात राजकारण असतं. उत्तंक महामुनीचा विचार जन्मेजयाला पटला की बरोबर आहे, माझ्या वडिलांची ज्याने हत्या केली, वध केला, त्याची मी हत्या केली पाहिजे. उत्तंक महामुनीचं एक काम झालं. म्हणजे याला म्हणतात काट्याने काटा काढणे. तिकडच्या तिकडे दोघांचं भांडण लावून द्यायचं, मस्त बाजूला ओट्यावर उभं राहायचं, चालले आता. सावध राहिला पाहिजे. सल्ला कोणाचा ऐकावा हा निर्णय आपला असला पाहिजे. याने काही सांगितलं की चालले पळत, त्याने काही सांगितलं की चालले त्याच्या मागं पळत, त्याने काही सांगितलं की चालले त्याच्या मागं. स्वतःची बुद्धी नाही ना. सारासार काय आहे याचा निवारा करण्याचं भौतिक सामर्थ्य समाजामध्ये दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळं समाज कुणाच्याही मागे पळायला तयार झालेला आहे. तुम्ही असं म्हणता चाललो तुमच्या मागे, तुम्ही असं म्हणता चाललो तुमच्या. आम्हाला काहीच अक्कल नाही, आम्हाला काहीच कळत नाही, आमची मती कुंठी झालेली आहे. कोण कुणाचं बोलणं सत आहे, कुणाचं बोलणं असत आहे, कुणाचं बोलणं हिताचं आहे, कुणाचं बोलणं हिताचं आहे, कुणाचं बोलणं राजकारणाचं आहे, कुणाचं बोलणं समाजकारणाचं आहे, कुणाचं बोलणं धर्मकारणाचं आहे. हे कारण आपल्या लक्षात येतील त्यावेळेला ना. सैराट समाज पळत राहतो कोणाच्या तरी मागे. संस्कृतीची हानी होते, धर्माची हानी होते, परंपरेची हानी होते. समाजात
घरातलं सौख्याचं वातावरण बिघडतं. शेजारी शेजारी एकमेकाकडे पाहताना वैरासारखं पाहायला लागतात. उत्तंग महामुनीनं दोघांमध्ये वैर लावून दिलंच. म्हणजे पण कसं मारू मी त्याला, तुम्ही उपाय सांगा. म्हणजे उपाय मी सांगतो. म्हणजे सांगा ना, सर्प यज्ञ कर. सर्पाय स्वाहा. पहा सगळे साप त्या यज्ञकुंडामध्ये पडतील. सगळ्या सापांना मारून टाक. या सर्प योनीचं यांचं हाडवय, तक्षकाचं यांचं हाडवय, एकासाठी सगळ्यांना संपवून टाक म्हणतात. सर्व यज्ञाचं आयोजन केलं जन्मेजय राजाने. लक्षात नाही आलं हे कर्म मी करू नये. पण बोलणारे असा वर्मावरती बोट ठेवून बोलतात की आपल्याला त्यांचं म्हणणं आपल्यासाठीच आहे असं वाटतं. याला म्हणतात ममता झाली. तर भगवंताला कृष्णाला मारायला आली होती पूतना, ती फार सुंदर सजून धजून आली होती. आणि बोलत तर अशी होती यशोदेशी, यशोदा अगं ज्या बाळाला मी दूध पाजते ना, त्या बाळाला आयुष्यात कधी आजार होत नाही. पहा ठेवलं तर नाही वर्मावर बोल. पण त्याईला वाटतं का माझ्या लेकराचा मृत्यू व्हावा, ठेवलं वर्मावर बोल. मग काही करायला परवानगी दिली गेली. जा आतमध्ये, घे पाळण्यातून कृष्णाला काढ, घे मांडीवर घेतली तर पाच असती तर दूध पाजायला आली होती का? मग कशी काय परवानगी दिली? वर्मावरती बोट ठेवलं की यशोदेला जर मी असं बोलले की तुझ्या बाळाला आयुष्यात आजार होणार नाही, तर यशोदा परवानगी देईलच. तशी गोष्ट तुमच्या माझ्या हिताची करणारे, पण हित आपलं नसतं बरं का, त्यामध्ये हित बोलणाऱ्याचं असतं. त्यामध्ये हे कपट जोपर्यंत तुम्हाला मला समजायला लागत नाही ना, तोपर्यंत आईल्या गैऱ्याच्या मागं पडणं समाजाचं कमी होऊ शकत नाही. सर्व यज्ञाचं आयोजन केलं, नको ते करायला लावलं. नरकाकडे जाणाऱ्या वाटेला जन्मेजयाला लावलंय. सर्पयज्ञ चालू होऊन गेला. स्वाहा स्वाहा. बिळामध्ये असलेले, नदीकाठी असलेले सगळीकडचे सर्प, जिकडे पाहावं तिकडून सर्प येतात आहे. त्या यज्ञकुंडात पडतात आहे, यज्ञकुंडात पडतात आहे, यज्ञकुंडात पडतात आहे. जन्मेजयाला असं वाटलं माझ्या बापाच्या, माझ्या वडिलांच्या हत्येचा बदला मी घेतोय, त्यामध्ये समाधान वाटायला लागलं. सारी सर्प योनी मी संपवून टाकेन. पुरोहितही मोठ्याने मंत्र म्हणायला लागले. त्यांनाही कळना की आपण मंत्र कशासाठी म्हणतोय. तक्षक घाबरला. इंद्राकडे गेला तक्षक. इंद्राला म्हणायला लागला, इंद्रा मला वाचव. जन्मेजय राजाच्या लक्षात आलं, पुरोहितांच्या लक्षात आलं की इंद्र स्वर्गामध्ये गेलाय. तक्षक शरणागती केली इंद्राची. म्हणजे आता एक काम करा, इंद्रासोबत त्या तक्षकाला कुंडात टाका. म्हणजे इंद्राय तक्षकाय. इंद्र म्हणला जाय बाबा इथून, तू नको करो माझ्यासोबत. इंद्र पळाला, म्हणजे मला नाही जायचं यज्ञकुंडामध्ये. तक्षक निघाला आणि आस्तिक महामुनींची शरणागती केली. आस्तिक महामुनींना माहिती झाली की असं करतोय का जन्मेजय, आपल्या पवित्र कुळाला कलंकित करणारं वर्तन चाललंय जन्मेजयाचं. आस्तिक महामुनी जन्मेजय राजांकडे येऊन पोहोचले आणि सात्विक साधूला पाहिलं, ऋषींना पाहिलं आणि जन्मेजयाच्या काही गोष्टी सहज लक्षात यायला लागल्या की आपली कुठेतरी चूक होते.
ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे माऊलींनी केलेली.